जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर संगणकाचं ज्ञान हे आवश्यकच। जागतिक स्पर्धेत तर सोडाच, पण समाजातल्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी गुन्हेगारीचा शिक्का माथी असलेल्या पारधी समाजाला सुद्धा संगणकाची ओळख करून देणं सामाजिक संस्थांना गरजेचं वाटतंय आणि म्हणूनच उस्मानाबादच्या एका पारधी शाळेमध्ये संगणक बसवण्यात आलाय। लाचखोर अधिकारी, भ्रष्ट पुढारी, कोट्यवधींचे घोटाळे करणारे दलाल, अंडरवर्ल्ड मधील गँगस्टर हे सगळे कधी ना कधी माध्यमाच्या जगतात दिसतात, पण पारधी माध्यमाच्या जगात फारसा कधी नसतोच। नाव आलंच तर चोर आणि दरोडेखोर। चूक माध्यमांची नाहीये, तर या समाजाविषयी मुख्य प्रवाहामध्ये प्रचंड वंशद्वेष आहे। वर्णानं काळा असणारा हा माणूस ना कधी पुढे आला ना कोणी पुढे आणला, पण पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका पारधी पिढीतील शाळेमध्ये संगणक बसवण्यात आलाय। ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळेला या ठिकाणचं 0% उपस्थिती इथे होती। ज्या वेळेला मानवी काव्यांच्या वतीने या ठिकाणी कामाला सुरुवात केली त्यावेळेला बिलकुल शाळेत येत नव्हती। आता 100% उपस्थिती या ठिकाणी आहे आणि आता कॉम्प्युटर या ठिकाणी संस्थेच्या वतीने टाकलेले आहेत। आमचं असं म्हणणं आहे की पारधी समाजातल्या मुलांना कॉम्प्युटर शिकता आलं किंवा ज्ञान जरी आलं, प्राथमिक शिक्षण जरी कॉम्प्युटरचं या पारधी समाजाला झालं तर खूप मोठं काम झालं। विखुरलेल्या झोपड्यांमधून राहणारा हा समाज उस्मानाबाद आणि अहमदनगरमध्ये अधिक संख्येने आहे। या समाजाची गणना कधी झालीच नाही आणि त्यामुळे लोकसंख्या सांगणं देखील कठीण। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पारधी पेढीवर सरकारी मालकीची ही एकमेव वस्तू, जिला शाळा म्हणूयात। या शाळेत आता कम्प्युटर यायले, मुलंही शिकू लागली आहेत, परंतु या मुलांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। ही मुलं शिकली नाहीत तर समाजापासून आणखी दूरच राहतील। समाजाच्या मुख्य प्रवाहात हा समाज आणायचा असेल तर त्यांना उच्च शिक्षण देण्याची गरज आहे। सुहास सरदेशमुख, सहारा न्यूज ब्युरो, उस्मानाबाद।